दुल्हे शहर में देवपुर पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए महज 24 घंटों में 2 चोरी के मामले का खुलासा कर दिया है। बीते दिन शिकायतकर्ता मीराबाई नारारी सोनार में बंद घर में अज्ञात चोरों ने घुसकर 10,000 रुपए नगद और 70,000 रुपए के सोने चांदी के आभूषण चुरा लिए थे। पुलिस को मिली एक गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए 3 संदिग्धों को गिरफ्तार किया गया है। ये आरोपी है हरीश उर्फ सैनी कैलाश चौधरी, हाकुम रमेश चौहान और कल्पेश यादव कनाड़ी। पूछताछ में तीनों ने चोरी की बात कबूल कर ली है और देवपुर पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने जानकारी देते हुए बताया कि चोरी का कुछ सामान बरामद कर लिया है और आगे की जांच जारी है। 3 तारखेला रात्री 2 तारखेच्या रात्री ते 3 तारखेदरम्यान विटाभट्टी एरियात एक गरीब परिस्थितीच्या महिला होत्या, त्यांचं काम करतात त्या मुलीकडे त्यांच्या गेल्या होत्या रात्री घराला कुलूप लावून आणि घरात त्यांचे मंगळसूत्र, एक चांदीचं छोटंसं काही तुकडा आणि 10,000 रुपये रोख असे ठेवून कपाटात ठेवले होते त्यांच्या छोट्या कपाटात। तर दुसऱ्या दिवशी ते आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घराचं कुलूप तुटलेलं आहे आणि घरातून चोरी झालेली आहे। तर त्या बाबतीत ताबडतोब आमचे देवपूर पोलीस स्टेशनचं तपास पथक त्याच्यात कामाला लागलं आणि त्याच्यामधून त्यांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आणि गोपनीय याची माहितीच्या मदतीने हा गुन्हा उघड केला। त्याच्यात LCBच्या पथकाने पण त्यांना सहकार्य केलं। हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये दिलेला मुद्देमाल सोन्याची माळ आणि रोख रक्कमपैकी काही रक्कम चांदीचा तुकडा असं जसंच तसं लगेच मिळालेलं आहे। त्याचबरोबर दुसरा एक गुन्हा पण आमचा उघड झालेला आहे। त्याच्यामध्ये बॅटरी, इन्व्हर्टर आणि अशा पद्धतीचा माल घरफोडी करून गेला होता, तो पण रिकॉर्ड झाला। याच्यातनं सनी चौधरी म्हणून हा रेकॉर्डचा गुन्हेगार आहे, त्याला पुन्हा एकदा अटक केलेली आहे। आता त्याच्याविरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करत आहोत आणि त्याच्यासोबत इतरही 2 आरोपी मिळालेले आहेत। तर गुन्ह्याचा तपास चालू आहे, अजून प्रगती होण्याची शक्यता आहे।